एक तर पाठीमाग परीक्षेला आलेले आहेत, संभाव्य प्रश्न आहेत, पुन्हा पुन्हा येऊ शकतात असे प्रश्न आहेत, थोडे कन्फ्यूज करणारे सुद्धा प्रश्न असू शकतात. पण मी तुम्हाला काय सांगतोय, शक्यतो तुम्हाला हे प्रमेय वापरून ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ द्यावाच लागणार नाही जर तुमची ही 6 त्रिकोण तुमच्या लक्षात असतील तर. मार्गक्रमणाचा योग्य तो मॅप तुम्हाला काढता आला पाहिजे. तो मॅप काढल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. नाहीतर तुम्ही तुमचं कन्फ्युजन होणार, तुम्हाला उत्तर जमणार नाही, काहीतरी वेगळंच उत्तर येणार आणि वेळ वाया जाणार. लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण बुद्धिमापन या विषयातील दिशाज्ञान या घटकावरती चर्चा करत आहोत. बरोबर. पाठीमागच्या काही सेशन्स मध्ये आपण दिशाज्ञान या घटकावरील जवळजवळ सर्व प्रकार पाहिलेले आहेत. जवळजवळ सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत. बरोबर. त्यामधले बेसिक प्रकार आहेत ते आणि ऍडव्हान्स प्रकार आहेत, असे सगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आणि आजचं हे दिशाज्ञान या घटकावरचं शेवटचं सेशन आहे आणि या शेवटच्या सेशन मध्ये आपण दिशाज्ञान या घटकावरील अति महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा नीट ऐका, अति महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. ओके. हे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत का, तर एक तर पाठीमाग परीक्षेला आलेले आहेत, संभाव्य प्रश्न आहेत, पुन्हा पुन्हा येऊ शकतात असे प्रश्न आहेत, थोडे कन्फ्यूज करणारे सुद्धा प्रश्न असू शकतात. ओके. तर आपण दिशाज्ञान या घटकामध्ये या घटकावरील प्रश्न सोडवताना प्रामुख्यानं लक्षात ठेवण्याची गोष्ट कोणती आहे, तर एक, दिशा उई पुवा दनय पवा. ओके. या 8ही दिशा म्हणजे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा लक्षात ठेवण्याची ट्रिक मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच पद्धतीनं जर अंतर विचारलं आणि ते अंतर काढताना तुम्ही जो मॅप काढणार आहे, जो नकाशा काढणार आहे, त्या नकाशावरती जर काटकोन त्रिकोण, मी काय म्हटलं 95% प्रश्नांमध्ये काटकोन त्रिकोण येतो आणि काटकोन त्रिकोण म्हटलं की पायथ्याशिवाय पाणी नाही, म्हणजे पायथागोरसचं प्रमेय येतं. पण पायथागोरसचं प्रमेय टाळायचं असेल, पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहितीच आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, पण पायथागोरसचं प्रमेय टाळायचं असेल तर मी तुम्हाला 6 पायथागोरसची त्रिकुट सांगितली होती. ती जर तुम्ही लक्षात ठेवली तर मला असं वाटतं की तुम्हाला कधीच पायथागोरसचं प्रमेय वापरायची गरज पडणार नाही, ना दिशाज्ञानमध्ये ना भूमितीमध्ये. ओके. आणि जर समजा त्या 6 त्रिकुटांव्यतिरिक्त जर संख्या आल्याच प्रश्नांमध्ये तर मात्र आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर पहा मित्रांनो, आता ऍक्च्युली ते 6 त्रिकुट मी पुन्हा एकदा तुम्हाला आपण रिवाइज करूया. कोणकोणती 6 त्रिकुट दिली होती, तर पहिलं त्रिकुट होतं 3 4 5. ओके. हे पहिलं त्रिकुट होतं. ओके. त्यानंतर दुसरं त्रिकुट कोणतं होतं, तर 6 8 10. त्यानंतर तिसरं त्रिकुट कोणतं होतं, 9 12 15. ही पहिली 3 त्रिकुट, या बेसिक त्रिकुटाची ही दुप्पट आणि या बेसिक त्रिकुटाची ही तिप्पट आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर चौथं त्रिकुट तुम्हाला मी दिलं होतं 12 5 13. हे एक बेसिक त्रिकुट आहे. ओके. त्यानंतर पाचवं त्रिकुट तुम्हाला मी दिलं होतं 15 8 आणि 17. कोणतं, तर 15 8 आणि 17. आणि 6वं त्रिकुट मी तुम्हाला दिलं होतं 24 7 आणि 25. ओके. अशी 6 त्रिकुट मी तुम्हाला सांगितली होती बघा. 1 2 3 4 5 6 अशी 6 त्रिकुट सांगितली होती. बरोबर की नाही. आणि जर या त्रिकुटांव्यतिरिक्त जर संख्या आल्या तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहिती आहे काय आहे, तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे पायथागोरसचं त्रिकुट आपण वापरू शकतो.
पण मी तुम्हाला काय सांगतोय, शक्यतो तुम्हाला हे प्रमेय वापरून ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ द्यावाच लागणार नाही, जर तुमची ही 6 त्रिकोण तुमच्या लक्षात असतील तर. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, तर अतिमहत्वाचे प्रश्न जे आहेत या घटकावरचे, दिशाज्ञान या घटकावरचे अतिमहत्वाचे प्रश्न, आणि ते सोडवताना आणखी एक तुम्हाला मी सांगितलं होतं, दिशा कशा लक्षात ठेवायच्या, 8 ही दिशा. तर लक्षात घ्या या पद्धतीनं 8 ही दिशा कशा लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला, तर एकच वाक्य मी सांगितलं होतं, काय लक्षात ठेवायचं, तर उ ई पू आ द नै प वा. काय लक्षात ठेवायचं, तर उई पुआ द नै प वा लक्षात ठेवा. उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य. आणि कसं असतंय, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असतंय. सुरुवात उत्तरेची इथून करायची, लक्षात ठेवा, इथून. उ ई पू आ द नै प वा. बघा, उई पुवा द नै पवा, ह्या दोन गोष्टींच्या आधारावर आपण प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. प्रत्येक प्रश्न लक्षात ठेवा, मी म्हणतोय प्रत्येक. असा एकही प्रश्न दिशाज्ञानवरती नसतो की या दोन घटक तुम्हाला वापरावे लागणार नाहीत. ओके, कधी कधी तुम्हाला हा घटक नाही वापरावा लागणार, पण हा घटक तर, कारण हे दिशाच आहेत ना, हे तुम्हाला तिथं वापरावं लागणार आहे. प्लस दिशांमधलं जे रिलेशन आहे, लगतच्या दोन मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो, लगतच्या दोन उपदिशांमध्येही 90 अंश मापाचा कोन असतो, म्हणजे काटकोन. आणि एक मुख्य दिशा आणि तिच्या लगतची उपदिशा यांच्यामध्ये 45 अंश मापाचा कोन असतो, किंवा एक उपदिशा आणि तिच्या लगतची मुख्य दिशा यांच्यामध्येही 45 अंश मापाचा कोन असतो. हे रिलेशन सगळे मी तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्यायला सांगितले होते. ओके, जर हे तुम्ही पाहिलं नसेल तर ते व्हिडिओ तुम्हाला अगोदर पाहावे लागतील, लक्षात ठेवा. आता आपण स्टार्ट करूया अतिमहत्वाच्या प्रश्नांना. अतिमहत्वाचे प्रश्न या घटकावरचे. तर अतिमहत्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत, तर तुम्ही स्वतः प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही स्वतः प्रश्न सोडवायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही प्रयत्न करा. तुमचा प्रयत्न झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ ऑन करा. मला खात्री आहे की तुम्ही ज्यावेळी प्रयत्न करणार आहे तुमची उत्तर येणार आहेतच, त्यात वादच नाही. पण जर समजा एखाद्या प्रश्नात तुम्हाला अडचण आली तर व्हिडिओ ऑन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तो प्रश्न कसा सोडवायचा आहे, आता अतिमहत्वाचे प्रश्न किंवा दिशेवरचे कोणतेही प्रश्न सोडवताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, उदाहरणात दिलेल्या माहितीवरून योग्य तो मॅप तुम्हाला काढता आला पाहिजे. मॅप म्हणजे नकाशा, मार्गक्रमणाचा योग्य तो मॅप तुम्हाला काढता आला पाहिजे. तो मॅप काढल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. नाहीतर तुमचं कन्फ्युजन होणार, तुम्हाला उत्तर जमणार नाही, काहीतरी वेगळंच उत्तर येणार आणि वेळ वाया जाणार. लक्षात ठेवा, तर ते वेळ तुमचा वाचवायचा असेल आणि अचूक उत्तर काढायचे असतील तर दिलेल्या माहितीवरून योग्य तो नकाशा तुम्हाला काढावाच लागेल. आणि सोपं असतं, जसं दिलंय तसं. ओके, प्रश्न बघूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. काय दिलंय बघा, पी, क्यू आणि आर ही 3 शहरे आहेत. पी, क्यू, आर ही 3 शहरे आहेत. पी आणि क्यू या 2 शहरांमधील अंतर 60 किमी आहे. पी आणि आर या 2 शहरांमधील अंतर 80 किमी आहे. जर क्यू शहर पी च्या पश्चिमेला असेल आणि आर हे शहर पी च्या दक्षिणेला असेल तर क्यू आणि आर यांच्यातील अंतर किती. आता बघा, त्यांनी दिलेली कोणकोणती माहिती लक्षात ठेवा. तर पी आणि क्यू यांच्यातील अंतर किती दिले त्यांनी, 60. बघा इथं मी लिहून घेतो वाटलं तर, पी क्यू बघा काय दिलंय त्यांनी, तर हे बघा पी क्यू हे अंतर 60 दिलंय. त्यानंतर पी आणि आर यांच्यातील अंतर किती दिलंय, 80. ती पण इथं लिहून घेतो, पी आणि आर 80. ह्या 2 गोष्टी त्यांनी उदाहरणात दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, उदाहरणात दिलेल्या गोष्टी मी इथं मांडून घेतल्यात. बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय, काय त्यांनी सांगितलंय बघा, तर कोण कोणाच्या पश्चिमेला आहे, कोण कोणाच्या दक्षिणेला आहे, पश्चिम आणि दक्षिण आले का नाही. मग मी सरळ फक्त मुख्य दिशांचा विचार करतो, इथं विचार करतो. मुख्य दिशा काय असतात, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ओके, आता काय सांगितलंय बघा की पहिलं काय सांगितलं बघा, क्यू हे शहर पी च्या पश्चिमेला आहे, पी च्या पश्चिमेला. आता लक्षात ठेवा, पश्चिमेला म्हणजे कुठं, या बाजूला, पी च्या पश्चिमेला. बघा इथं पी जर समजा मी इथं पी घेतलं तर पी च्या पश्चिमेला
पीच्या पश्चिमेला अंदाजे घ्यायचं. पीच्या पश्चिमेला कोणतं शहर आहे? क्यू. हे बघा, हे क्यू शहर आहे पीच्या पश्चिमेला. आणि पी क्यू हे अंतर किती दिलंय त्यांनी? 60 दिलंय. ते इथं 60 घेतो. ओके. आता दुसरं काय सांगितलंय? आर हे शहर पीच्या दक्षिणेला आहे. पीच्या दक्षिणेला म्हणजे खाली. आर बघा, समजा आर इथं आहे, आर इथं आहे, आर त्याच्या दक्षिणेला म्हणजे दक्षिण म्हणजे खालची दिशा. ओके. आणि पी आर हे अंतर किती दिले त्यांनी? 80. पी आर हे अंतर 80 दिले. तर त्यांनी काय विचारलंय? क्यू आणि आर, क्यू आर हे अंतर विचारलंय बघा. हे अंतर विचारलंय क्यू आर. आता इथं बघा, हा काटकोन तयार झाला. हा काय झाला? काटकोन तयार झाला. आता तुम्हाला इथं बघा, काटकोन त्रिकोणामध्ये पाया माहिती आहे, उंची माहिती आहे, कर्ण काढायचे आहे. म्हणजेच काटकोन त्रिकोण म्हटलं की पायथ्याशिवाय पाणी नाही, लक्षात ठेवा. पायथागोरस वापरावंच लागतं. पायथागोरस प्रमेय हे वापरावंच लागतं. मग पायथागोरस प्रमेय जर तुम्हाला वापरायचं असेल किंवा पायथागोरस प्रमेय जर तुम्हाला टाळायचं असेल तर आपल्याला काय सांगितलंय मी तुम्हाला? 6 त्रिकुट सांगितलेत. तर इथं 60 आहे, 80 आहे. तर 60 आणि 80 हे त्या त्रिकुटांमध्ये नाहीच आहे कुठं आपण दिलेल्या 6 त्रिकुटांमध्ये. पण 6 आणि 8 आहे ना, लक्षात ठेवा. तर मी काय करतो बघा, इथं 6, 8 आणि 10 हे त्रिकुट आहे की नाही आपलं. ह्या त्रिकुटाची मी 10 पट करतो. 10 पट केलं तर 6 ची काय होणार? 60. 8 ची काय होणार? 80. आणि 10 चं काय होणार? 100. बरोबर का नाही? त्यातली एक बाजू बघा 60 आहे, ही 60 गेलं. दुसरी बाजू 80 आहे, राहिली कुठली बाजू? 100. म्हणजे ही कोणती बाजू किती असणार आहे? तर 100. बघा, काहीच कॅल्क्युलेशन न करता तुमचं उत्तर आलं. कॅल्क्युलेशन न करता उत्तर आलं. फक्त हे तुम्हाला ऑलरेडी आपण जे पाठीमागच्या या सेशनला सुद्धा आपण आत्ताच 6 त्रिकुट सांगितले, त्या त्रिकुटापैकी एक त्रिकुट वापरलं. क्यू आर ची किंमत किती आली? 100. म्हणजे उत्तर आपलं किती आलं? 100 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. एक व्यक्ती उत्तरेकडे 12 किमी, मग पूर्वेकडे 15 किमी, नंतर पश्चिमेकडे 19 किमी आणि त्यानंतर दक्षिणेकडे 15 किमी चालते, तर ती आरंभ बिंदूपासून किती दूर आहे? आरंभ बिंदूपासून किती दूर आहे? बघा, काहीच नाही करायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, काय सांगितले? पूर्व, पश्चिम, दक्षिण सांगितलं ना, तर सरळ आपल्याला दिशा माहित आहेत. ओके. दिशा तर ह्या आता पूर्व, पश्चिम, दक्षिण हे तर आपल्याला माहित असतं. वरची दिशा उत्तर, उजव्या हाताची पूर्व, डाव्या हाताची पश्चिम, खालची दक्षिण हे माहित आहे. पण आता हे माझ्या डोक्यातलं मी तुम्हाला दाखवू शकत नाही, तेव्हा मला इथं लिहावं लागतंय. मग हे बघा, ही उत्तर, ही दक्षिण, ही पूर्व आणि पश्चिम. का? तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असंच त्यांनी दिलं, त्यामुळे मुख्य दिशांचा मी विचार करतोय. आता काय म्हटलं? एक व्यक्ती उत्तरेकडे 12 किमी, बघा उत्तरेकडे 12 किमी, समजा अंदाजे घ्यायचं. लक्षात ठेवा, ही काय आहे? हे समजा त्याचं मूळ ठिकाण आहे. इथून तो उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेने गेला. हे तोंडाची दिशा आहे, वरच्या दिशेने किती गेला? 12 किमी. इथं 12 किमी. ओके. 12 किमी. नंतर काय म्हटले त्यांनी? मग पूर्वेकडे 15 किमी. पूर्वेकडे म्हणजे कुठं तर बघा, तर उजव्या हाताला. पूर्वेकडे किती गेला? 15 किमी. इकडं 15 किमी. ओके. नंतर पश्चिमेकडे 19 किमी. आता बघा, पूर्वेकडे किती गेलाय तो? पूर्वेकडे 15 किमी. नंतर पश्चिमेकडे 19 किमी. आता पश्चिमेकडे बघा 19 किमी म्हणजे तो पूर्वेकडून पश्चिम बघा इकडं आहे, तर इकडं तो 19, इथं 15 येणार आणि पुन्हा इकडं असं जाणार. लक्षात ठेवा. तर इथून हे किती असणार मित्रांनो? हे 4 असणार. म्हणजे इथून ते इथपर्यंत किती झालं? 19. बरोबर. तो असा आला इथं. ओके. तर हे 4, हे 15 आणि 4 किती झालं? 19. आणि त्यानंतर दक्षिणेकडे किती? 15 किमी. दक्षिणेकडे बघा, थांबा, इथं हे पहिलं 12 होतं. ओके. तो दक्षिणेकडे किती गेला पुन्हा? बघा, शेवटी दक्षिणेकडे किती गेला? 15 किमी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे 12 किमी आहे, तर खाली 15 किमी तो गेला. तर हे इथून ते इथपर्यंत टोटल किती आहे? 15 किमी. आणि इथं काय झाला तो? तर आता हा त्याचं अंतिम ठिकाण झालं. इथं लक्षात ठेवा, इथं काय झालं त्याचं?
अंतिम ठिकाण झालं. आता हे मूळ ठिकाण आणि अंतिम ठिकाण यातलं आपल्याला काय काढायचंय, अंतर काढायचंय. मूळ ठिकाण आणि हे अंतिम ठिकाण. तर इथं काटकोन लगेच लक्षात घ्यायचं, लक्षात ठेवा काटकोन त्रिकोण कुठं तयार होतोय का, तर होतोय बाबा असं जर मी इथं केलं, बरोबर का. बघा हा काटकोन त्रिकोण तयार झाला. याला मी नाव देतो वाटलं तर, मूळ ठिकाणाला ए, इथं बी आणि इथं सी. तर त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. बघा ए आणि सी मधलं अंतर काढायचे आपल्याला. कशातलं, ए सी हे अंतर काढायचंय. आता त्यातलं कोणकोणतं अंतर माहिती आपल्याला. हे इथून इथपर्यंत 4 आहे, म्हणजे हे किती झालं 4. आता लक्षात ठेवा हे इथून इथपर्यंत 12 आहे, इथून ते इथपर्यंत 12 आहे, बरोबर नाही. हे टोटल 15 आहे, म्हणजे 12 आणि हे किती असणार आहे 3 असणार आहे. म्हणजे काटकोन त्रिकोणाची एक बाजू 3 झाली, एक बाजू 4 झाली. तर कर्ण काढायचे आहे. कोणतं त्रिकूट आलं हो इथं, तर पहिलं बेसिक त्रिकूट, पायथागोरसचं पहिलं बेसिक त्रिकूट काय आहे, तर 3 4 5. 3 4 5 या त्रिकुटानुसार एक बाजू किती आहे 3, ही 3 बाजू कट केली, दुसरी बाजू किती आहे 4, तर ही बाजू राहिलेली बाजू किती असणार आहे मित्रांनो, तर ही किती आहे 5. तर ही बाजू किती असणार 5 असणार. 5 जे आपल्याला शोधायचे आहे, मूळ ठिकाण आणि अंतिम ठिकाण. म्हणून एसी, बघा एसी बरोबर किती आलं तर 5 किलोमीटर. 5 किलोमीटर म्हणजे तिथं पर्याय क्रमांक काय आला मित्रांनो, 1 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं, 5 किलोमीटर. क्लिअर, डन, काहीच अवघड नाही. नेक्स्ट, आता बघा बी चे स्थान ए च्या उत्तरेस आणि सी चे स्थान ए च्या पूर्वेस आहे. ए बी आणि एसी ही अंतरे क्रमशः 5 व 12 किमी आहेत. तर बी आणि सी यांच्यातील किमान अंतर किती असेल. किमान अंतरचा अर्थ कमीत कमी अंतर, लक्षात ठेवा. आता काय म्हटलं बघा, बी चे स्थान ए च्या उत्तरेस, समजा ए इथं आहे, तर ए च्या उत्तरेस काय आहे बी. आता ए बी हे अंतर किती आहे, ए बी लक्षात ठेवा ए बी 5च आहे. ए बी किती आहे 5 आहे. ओके, तर इथं समजा जवळ घेतो बी, हे ए बी अंतर किती आहे 5. ओके, आता काय म्हटलंय पुढचं काय सांगितलं बघा, सी चे स्थान ए च्या पूर्वेस आहे. सी चे स्थान ए च्या पूर्वेस, लक्षात ठेवा ए इथं आहे की नाही, तर ए च्या पूर्वेस म्हणजे उजव्या हाताला. आता एसी अंतर किती आहे बघा, एसी अंतर 12 किमी आहे. तर समजा सी इथं आहे. ओके, तर हे आहे 12. एसी बरोबर किती आलं 12 आलं. आता त्यांनी काय म्हटलंय, बी आणि सी यांच्यातील किमान अंतर काढा. बी आणि सी यांच्यातील किमान अंतर काढा. तर बघा आता हे बी आणि सी मधलं किमान अंतर म्हणजे हे अंतर काढायचे आपल्याला. ओके, हे अंतर काढायचे. पुन्हा काटकोन त्रिकोण तयार झाला की नाही, हा काटकोन त्रिकोण, त्याची एक बाजू 5 आहे, एक बाजू 12 आहे. कोणतं त्रिकूट येणार हो, तर लक्षात ठेवा, तर 12 5 काय आहे 13. हे त्रिकूट आहे की नाही, 12 5 13. या त्रिकुटानुसार एक बाजू 5 आणि एक बाजू 12 गेली, तर उरलेली बाजू किती असणार मित्रांनो, किती असणार 13 असणार. बीसी अंतर किती आलं, तर बीसी बरोबर 13 किलोमीटर, 13 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल आन्सर असेल. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, मधुरा उत्तरेला 32 मीटर चालत गेली, नंतर ती दक्षिणेला 8 मीटर चालली, त्यानंतर पूर्वेकडे वळून 7 मीटर जाऊन थांबली, तर सध्या ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. आता इथं मधुराला तुम्ही किती चांगल्या पद्धतीने फिरवू शकता यावर तुमच्या उत्तराची अचूकता ठरते, लक्षात ठेवा. आता इथं काय सांगितलंय, मधुरा, बघा मधुरा काय म्हटलंय, तर मधुरा उत्तरेला 32 मीटर चालत गेली. उत्तरेला म्हणजे वरच्या दिशेने. बघा हे समजा अशी, आता इथून स्टार्ट आहे समजा. ओके, तर समजून घ्या. आता हे इथून ती काय आहे, हे मूळ ठिकाण आहे समजा. इथून ती किती गेली 32 मीटर वर गेली. किती गेली, तर हे 32 मीटर ती काय झाली वरती गेली.
कुठे गेली? वरती म्हणजे उत्तरेला गेली, लक्षात ठेवा उत्तरेला. आता मी तर दिशा काढत नाही, उत्तर म्हणजे वरची दिशा असते. आता त्यानंतर बघा किंवा इथं थोडक्यात बघा, दिशा जर तुम्ही काढलं तर हे तुमच्या लक्षात येईल. मुख्य दिशा काढूया आपण, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ओके, तर उत्तरेला 32 मीटर चालत गेली, नंतर ती दक्षिणेला 8 मीटर चालली. आता दक्षिणेला म्हणजे इथून तिने यू टर्न घेतला आणि किती आली ती खाली, लक्षात घ्या. इथून अशी इथं इथपर्यंत समजा हे किती आहे, तर लक्षात ठेवा इथून ते इथपर्यंत 32 आहे, बरोबर नाही. त्यातली ती ही किती किती आली इथं, तर 8 मीटर आली. 8 मीटर काय झालं, खाली आली. 8 मीटर खाली आली. त्यानंतर पूर्वेकडे वळून 7 मीटर जाऊन थांबले. आता इथून ती पूर्वेकडे वळाली, पूर्व म्हणजे कुठे इथं, इथून ती पूर्वेकडे वळाली आणि किती गेली, 7 मीटर गेली. लक्षात ठेवा इथून ती किती गेली, 7 मीटर गेली आणि इथं ती थांबली. हे तिचं काय आहे, तर हे तिचं आहे अंतिम ठिकाण. ओके, तर ती मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावरती आहे, हे मूळ आणि हे अंतिम ठिकाण आहे, लक्षात ठेवा. ओके, तर आता याच्यात बघा, याच्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, मूळ ठिकाणापासून म्हटलंय त्यांनी. ओके, तर मूळ ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे ती, तर तिरक्यावरच्या दिशेला आहे. आता तिरकीत आपल्याला मग काय करावं लागेल, तर उपदिशा आपण घ्यायला लागेल. उ ई पू आ द नै प वा, बरोबर की नाही. उ ई पू आ द नै प वा. ओके, तर आता बघा तिरक्या दिशेला, तिरक्या दिशेला म्हणजे कुठल्या दिशेला आहे, तिरक्यावरच्या दिशेला आहे. तिरकीवरची दिशा कोणती आहे मित्रांनो, ईशान्य. तर ईशान्य इथं आहे, ईशान्य इथं आहे. हा पहिला आणि चौथा ऑप्शन गेला, बरोबर नाही. पण किती आहे आता बघा, तर हे बघा हे टोटल 32 आहे. हे टोटल इथून ते इथपर्यंत 32 आहे, त्यातनं हे 8 संपलं म्हणजे खालचं किती असणार आहे, 24. ह्याला मी नाव देतो वाटलं तर नाव, तर ए बी सी. ह्या ए बी सी हा काटकोन त्रिकोण तयार झालाय. काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 7 आहे, एक बाजू 24 आहे. कोणतं त्रिकुट येणार हो, तर 24, 7 आणि 25 यानुसार लक्षात ठेवा. एक बाजू काय आहे 24, एक बाजू काय आहे 7, शिल्लक कोणती राहिली 25. म्हणजे मूळ ठिकाणापासून हे किती मीटर राहिलं, तर लक्षात ठेवा 25 मीटर. कोणत्या दिशेला, ईशान्येला 25 मीटर. 31 मीटर येणार नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. तर उत्तर काय आलं, ईशान्येला 25 मीटर. ईशान्येला 25 मीटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. शाहिद शाळेत जाण्यासाठी 100 मीटर दक्षिणेकडे गेला, तेथून डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेत जवळ गेला. तर शाळा घराच्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, लक्षात ठेवा. आता काय म्हटलंय, तो पहिल्यांदा बघा दक्षिणेकडे गेला खाली, तिथून डावीकडे वळाला, नंतर 200 मीटर गेला, पुन्हा डावीकडे वळाला. आता इथं डावीकडं, डावं उजवं तर दिलंय, दक्षिण दिलंय. आता ऑप्शन काय दिले बघा, तर पूर्व, पश्चिम. त्यामुळे इथं दिशांचा जर विचार केला आपण मित्रांनो, तर आपण पहिल्यांदा ह्या 4 दिशांचा विचार करू. कोणत्या लागल्या तर उपदिशा बघू, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ओके, आता बघा त्यांनी काय म्हटलंय, शाहिद शाळेत जाण्यासाठी. आता शाळेत जाण्यासाठी तर त्यांनी शेवटी घराच्या म्हटलं इथं, म्हणजे शाळेत कुठून जाणार आहे, घरातूनच जाणार आहे ना. तर तुम्ही शाळेत कुठून, घरातूनच जाता, आणखी दुसरीकडून कुठं जाता का, नाही दुसऱ्याच्या घरातून जात नाही, मैत्रिणीच्या घरातून जात नाही, मित्राच्या घरातून जात नाही, आपल्या घरातूनच जातो आपण. ओके, तर शाहिद शाळेत जाण्यासाठी 100 मीटर दक्षिणेकडे गेला. समजा इथं त्याचं घर आहे, इथं काय आहे त्याचं घर आहे, तो 100 मीटर, समजा हे 100 मीटर आहे, 100 मीटर दक्षिणेकडे म्हणजे खाली गेला. ओके, त्यानंतर काय म्हटलंय, डावीकडे वळाला. आता त्याचं तोंड खाली आहे, डावीकडं म्हणजे डाव्या हाताला म्हणजे या बाजूला वळाला आणि किती गेला बघा, तिथून डावीकडे वळून तो किती गेला, 200 मीटर गेला. किती, 200. अंदाजे अंतर घ्यायचं, हे 100 आहे तर हे 200. असं काही स्केल न मोजत बसायचं नाही अंतर, ह्याच्या दुप्पट झालं पाहिजे वगैरे 100च्या, काय नाही, अंदाजे अंतर घ्यायचं. 200 मीटर गेला, पुन्हा तो डावीकडे वळाला. आता पुन्हा डावीकडे वळाला 100 मीटर. आता त्याचं तोंड इकडे आहे, डावीकडे म्हणजे वरती वळाला आणि 100 म्हणजे एवढंच अंतर गेला, एवढंच अंतर तो गेला, हे 100 मीटर.
बरोबर की नाही. तर 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. आता हे इथं लक्षात ठेवा, त्याचा मित्र त्याला भेटलाय. ओके, मित्राचं घर आहे इथं किंवा मित्र. आता मित्र गेला, तेथून मित्रासह पूर्वेकडे, पूर्वेकडे म्हणजे कुठं, या बाजूला, इथून पूर्वेकडे किती गेला तो, 400 मीटर. किती गेला, असा 400 मीटर जाऊन शाळेत गेला. तर इथं काय आहे, इथं त्याची शाळा आहे. समजा इथं काय आहे, शाळा. तर शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे, इथं घर आहे लक्षात ठेवा, म्हणजे घर आहे की नाही, घराच्या कोणत्या दिशेला आहे शाळा, या दिशेला लक्षात ठेवा. ही दिशा म्हणजे कोणती दिशा आहे, पूर्व, पूर्वेला. तर हे पूर्वेला आहे. इथं मात्र हे दोन ऑप्शन गेले आपले, इथंच हा एक इथंच गेला, पश्चिमेला तर नाही. आणि किती अंतरावरती आहे, हे 200 आहे, तर हे किती असणार, 200. 200 आणि 400 किती झालं, 600. म्हणजे आपलं उत्तर आन्सर काय आलं, फायनल आन्सर, तर पूर्वेला 600 मीटर, पूर्वेला 600 मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2, पूर्वेला 600 मीटर अंतरावर त्याची शाळा आहे, घरापासून, बरं का, घरापासून. आणि मित्राच्या घरापासून विचारले असते तर पूर्वेला 400 मीटर, मग हे उत्तर आलं असतं. तर मित्राच्या विचारलं असतं, पण त्याच्या घरापासून विचारलंय, त्यामुळे त्याच्या घरापासून हे 200 आणि 400 किती झालं, 600 मीटर पूर्वेला शाळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. पाली हे गाव येलीच्या नैऋत्येस आहे. निरी गाव पालीच्या पूर्वेला व येलीच्या आग्नेयेला आहे. आणि डेकी हे गाव निरीच्या उत्तरेला पाली व येली यांच्या रेषेत आहे. येलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे तिची विरुद्ध दिशा निवडा. तर विरुद्ध दिशा म्हटलंय, चला इथं दिशा मी लिहून घेतो बघा, कारण इथं दिशा बघा, उपदिशा पण आणि मुख्य दिशा पण दिल्यात ऑप्शन मध्ये. 8ही दिशा मी इथं घेतो. तर काय आहेत बघा, तर उ, ई, पू, आ, द, नै, प, वा. आता सगळ्यात महत्वाचं बघा, इथं फक्त दिशा विचारली, अंतर दिलेलं आहे का, अंतर कोणाचं दिलं नाही, आपण अंदाजेच अंतर घ्यायचं. काय बघा, पाली हे गाव येलीच्या नैऋत्येला आहे, येलीच्या. आता मी काय करतो, पालीला पी घेतो, येलीला वाय घेतो. येलीच्या नैऋत्येला म्हटलंय, नैऋत्य म्हणजे खालची दिशा. समजा हे येली गाव आहे, तर येलीच्या नैऋत्येला कोणतं गाव आहे, पाली गाव आहे, लक्षात ठेवा. ओके, येलीच्या नैऋत्येला, नैऋत्य म्हणजे खालची तिरकी दिशा. पुढे काय म्हटलंय बघा, निरीला मी यन म्हणतो, निरी पालीच्या पूर्वेला. आता पालीच्या पूर्वेला, आता बघा पालीची पूर्व दिशा म्हणजे कोणती, ही दिशा असणार आहे, पालीच्या पूर्वेला. अंदाजे घ्यायचं बरं का, माहित नाही, इकडे या साईडला कुठतरी निरी असणार आहे, पण ते इथं का काय माहित नाही. काय म्हटलंय बघा, तर इथं निरी पालीच्या पूर्वेला व येलीच्या आग्नेयेला आहे. आता येलीच्या कुठं, आग्नेयेला निरी गाव, येली इथं आहे, तर आग्नेय दिशा म्हणजे इकडे बघा, तर येलीच्या आग्नेयेला म्हणजे थोडं अशी तिरकी, इथं लक्षात ठेवा, अशा तिरक्या दिशेला. ओके, इथं कोणतं गाव आहे, तर निरी गाव पालीच्या पूर्वेला आणि येलीच्या आग्नेयेला आहे, येलीच्या आग्नेयेला आहे. त्यानंतर बघा काय म्हटले, आणि डेकी गाव, डेकीला मी डी म्हणतो, डेकी गाव निरीच्या उत्तरेला. आता निरीच्या उत्तरेला म्हणजे वरची दिशा बघा, निरीच्या उत्तरेला पाली व येली यांच्या सरळ रेषेत आहे, लक्षात ठेवा, यांच्या सरळ रेषेत आहे. कोणतं गाव, तर डी, तर हे डेकी गाव, लक्षात ठेवा. डेकी गाव निरीच्या उत्तरेला बघा, आता निरीच्या हे काय झालं, तर हे निरीच्या काय झालं, इथं निरी आहे, तर निरीच्या उत्तरेला झालं, आणि पाली आणि येली यांच्या सरळ रेषेत झालं. तर या पद्धतीनं त्यांचा नकाशा झाला, लक्षात ठेवा, यांच्या रेषेत आहे. आता येलीच्या संदर्भात म्हटलंय, प्रश्न काय विचारलाय, येलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे बघा, येलीच्या संदर्भात, येली म्हणजे वाय, येलीच्या संदर्भात डेकी ज्या दिशेला आहे, येलीच्या संदर्भात डेकी इकडे आहे, तिची विरुद्ध दिशा निवडा. म्हणजे इकडची विरुद्ध दिशा, ही विरुद्ध दिशा म्हणजे ही दिशा, तिरकी खालची दिशा कोणती आहे हो, तर तिरकी खालची दिशा कोणती आहे मित्रांनो, नैऋत्य. कोणती आहे, नैऋत्य. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय झालं, पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, तर सुरेश 3 किमी उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून 6 किमी गेला,
पुन्हा उजवीकडे वळून 3 किमी गेला, नंतर डावीकडे वळून 6 किमी गेला, तर तो मूळ जागेपासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे. आता पुन्हा एकदा बघा, तर दिशा पण विचारली आणि अंतर पण विचारलंय. मी पुन्हा एकदा इथं काय करतो, तर हे बघा, उई पुवा द नै पवा, हे शॉर्ट मध्ये तुमच्याकडे लिहूनच घ्यायचं, लक्षात ठेवा. आता काय म्हटलंय, सुरेश उत्तरेला 3 किमी गेला. आता बघा, उत्तरेला 3 किमी गेला म्हणजे समजा इथून तो असा, इथून हे मूळ ठिकाण आहे त्याचं, हे काय आहे, मूळ ठिकाण आहे. उत्तरेला तो किती गेला, 3 किमी गेला. उत्तरेला 3 किमी गेला. नंतर उजवीकडे वळून, आता वर तोंड करून चाललाय तो, लक्षात ठेवा. उजवीकडे म्हणजे या बाजूला वळून 6 किमी गेला. इथून अंदाजेच अंतर घ्यायचं, इथून तो समजा इथं असा 6 किमी गेला. पुन्हा उजवीकडे वळून, आता बघा, पुन्हा उजवीकडे वळून म्हटलंय किती गेला, 3 किमी. आता तोंड इकडे आहे, उजवीकडे म्हणजे खालच्या दिशेला वळून तो किती गेला, 3 किमी, म्हणजे एवढंच अंतर, 3 किमी गेला. नंतर डावीकडे वळून, आता त्याचं तोंड खाली आहे, डावीकडे म्हणजे या बाजूला वळून, डावीकडे वळून तो किती गेला, नंतर डावीकडे वळून 6 किमी गेला. 6 किमी गेला. अजून इथं 6 किमी गेला. तर तो मूळ जागेपासून किती दूर. आता ही मूळ जागा आहे, लक्षात ठेवा. ओके, मूळ जागेपासून किती दूर असा प्रश्न आहे. ओके, तर इथं बघा, ही मूळ जागा, ह्या मूळ जागेपासून हे 6 आहे, तर हे किती असणार, 6. मूळ जागेपासून किती आहे, 12 किमी. तो किती आहे, 12 किमी. तर हा ऑप्शन गेला 9 किमीचा, हा गेला ऑप्शन हा किमी. तर उत्तर काय आलं, हेच बघा. एकच ऑप्शन राहिला की नाही, 12 किमीचा एक. आणि कोणत्या दिशेला विचारलंय, तर मूळ जागेपासून कोणत्या दिशेला आहे, तर तो इथं, लक्षात ठेवा, हे अंतिम ठिकाण आहे त्याचं, हे अंतिम ठिकाण आहे. तर मूळ जागेपासून इथून ते इथपर्यंत 12 किमी. आणि कोणती दिशा आहे, ही पूर्व दिशा. त्यामुळे उत्तर काय आलं, 12 किमी पूर्व. पुढचा प्रश्न काय बघा, राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे असा प्रश्न आहे. आता बघा, राम घरापासून 15 किमी दक्षिणेला गेला. ओके, पुन्हा एकदा बघा, मी इथं काय करतो, आता दिशा पण विचारली, त्यामुळे पुन्हा एकदा मला हे दिशा घ्याव्याच लागतात, या दिशा घ्याव्याच लागतात, लक्षात ठेवा. तर काय आहेत, उई पुआ द नै पवा, उई पुआ द नै पवा, उई पुआ द नै पवा. आता बघा, राम घरापासून 15 किमी दक्षिणेकडे गेला. समजा इथं घर आहे त्याचं, इथं घर आहे, घरापासून तो 15 किमी दक्षिणेकडे गेला. इकडे बघा, 15 किमी दक्षिणेकडे गेला. तिथून दक्षिणेकडे गेला, पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. आता पूर्वेला म्हणजे बघा, या दिशेला इकडे वळाला आणि किती गेला तो, इकडं 10 किमी गेला. ओके, नंतर उत्तरेकडे वळून तो किती गेला, 5 किमी. आता उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेला, लक्षात ठेवा, 5, ह्याच्या अंदाजे घ्यायचं, इथं 5 किमी गेला. 5 किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला म्हणजे कोणती दिशा बघा, या बाजूला, इथून इकडं पश्चिमेला बघा, पुन्हा पश्चिमेला किती गेला, 10 किमी. 10 किमी म्हणजे एवढंच अंतर त्यानं कापलं. म्हणजे बघा, इथून इथं आला. ओके, इथं आला, जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला, आता हे लक्षात ठेवा, एक गोष्ट, इथं हे 15 आहे की नाही, हे 15, ते इथून ते इथपर्यंत 15 आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यातलं हे किती झालं, हे 5, तर हे 5, तर हे उरलं किती हो, हे 10 झालं. ओके, आता त्याच्या घरापासून तो 10 किमी अंतरावर आहे. इथं 15 किमी, इथं 10, इथं 15 आहे, तर हे 15, हा पहिला आणि चौथा ऑप्शन तर क्लिअर गेला, बरोबर नाही. तो किती आहे, घरापासून 10 किमी, हे त्याचं अंतिम ठिकाण आहे, लक्षात ठेवा. हे काय आहे त्याचं, तर अंतिम ठिकाण आहे. ओके, आणि घरापासून अंतिम ठिकाण 10 किमी आहे. कोणत्या दिशेला, खालच्या दिशेला. खालची दिशा कोणती आहे मित्रांनो, दक्षिण. म्हणजे 10 किमी तो कुठं आहे, दक्षिणेला आहे. म्हणजे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3, दक्षिणेला 10 किलोमीटर आहे. दक्षिणेला 10 किलोमीटर हे त्याचं अंतिम उत्तर असेल. काय अवघड आहे का मित्रांनो. अतिमहत्वाचे प्रश्न आपण हे पाहिलेत, अतिमहत्वाचे हे प्रश्न पाहिलेले आहेत आणि इझिली तुम्ही सोडवू शकता. मी तुम्हाला सांगितलं, पायथागोरसची 6 त्रिकुटं लक्षात ठेवा. 6 त्रिकुटं ती लक्षात ठेवली आणि ह्या दिशांचं उई पुवा द नै पवा एवढं लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण अगदी शेवटपर्यंत पाहिला,
त्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभार मानतो मित्रांनो. पण जर आपला चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत व्हायरल करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. आज या सेशन मध्ये आपण दिशा ज्ञान हे बुद्धिमापन मधलं संपूर्ण प्रकरण इथं द एंड करतोय, संपवतोय. लक्षात ठेवा, इथं अख्खं प्रकरण संपलेलं आहे. ओके, आपण पुढच्या सेशन मध्ये नवीन प्रकरणासोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.